नमस्कार. आज 30 मार्च 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम एक सूचना मागवायची आहे. पहा, मार्च महिन्याचं जे आपलं मंथली मॅगझिन आहे ते रेडी आहे, म्हणजे यामध्ये अपडेट आता आवश्यकतेचं नाही आहेत. फक्त उद्याच्या लेक्चरचे यामध्ये अपडेट येतील, बरोबर. त्याच्यानंतर एप्रिलपासून आपल्याला यामध्ये नवीन बदल करायचे आहेत. आता मार्च महिन्याचं जे होतं ना ते ऑफलाईन पद्धतीने होतं, म्हणजे अगदीच PDF प्रमाणात होतं. ओके, म्हणजे याला क्लाउड सिंकिंग वगैरे नव्हतं, बरोबर. डेली तुम्हाला ते टेलिग्रामवरती जाऊन अपडेट करावं लागायचं. पण एप्रिल महिन्यापासून आपण त्याला क्लाउडवरती टाकणार आहोत. ओके, जेणेकरून तुम्हाला एकाच लिंकवरती डेली पाहता येईल, किंवा तुम्ही जिथे प्रवासामध्ये जर असाल किंवा एका एक्झामच्या आदल्या दिवशी पण तुम्हाला जर रीड करायचं म्हटलं ना तर ते क्लाउडवरती एकाच लिंकवरती ते सर्व काही अवेलेबल होईल. ओके, याबद्दल थोडंसं मी चेंजेस करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये काही बदल हवे आहेत का, जसं की विद्यार्थ्यांनी म्हटले MCQ. ओके, MCQ मी करणार आहे याबद्दल. ओके, तर निश्चित राहा. MCQ एक यामध्ये बदल करायचा आहे. तर अगदीच आणखीन काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. ओके, त्यानंतर आपल्याला यामध्ये लोकमतला पण इन्क्लूड करायचं आहे, कारण लोकमतमध्ये ना खूप फॅक्च्युअल डाटा येत असतो. ओके, त्याबद्दल मी काम करणार आहे. डन. तर प्लीज शक्य झालं तर सजेशन मला नक्की देऊ शकता. त्यानंतर वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात. अमेरिकेला चोख प्रत्युत्तराचा इराणचा इशारा, जमिनीवरून आक्रमण प्रश्नचिन्ह. अमेरिका रेडी होत आहे ग्राउंड ऑन ट्रूप पाठवण्यासाठी. अमेरिकेच्या सैन्याला आगीमध्ये लोटून देण्यासाठी आणि प्रादेशिक भागांतील अमेरिकेच्या भागीदारांना कायमस्वरूपी धडा शिकवण्यासाठी इराण सज्ज आहे. आम्ही अमेरिकेच्या सैन्याची वाट पाहत आहोत. आमची कटिबद्धता आता वाढली आहे. या शब्दांत इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष मोहम्मद कालिबाफ यांनी अमेरिकेच्या संभाव्य लष्करी मोहिमांना प्रत्युत्तर देण्यासाठीचा निर्धार व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी म्हटले, पहा की 40 वर्ष झालं आम्ही याच दिवसाची तयारी करत होतो, त्यामुळे तुम्ही नक्कीच अमेरिका ग्राउंडवरती यावं असं त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आता खऱ्या अर्थाने जर ही सिच्युएशन पाहिलात व कालची न्यूजपेपर द हिंदूमधील जर तुम्ही आर्टिकल पाहिलात, मार्च इकॉनॉमिक डाटा शोज स्लोविंग ग्रोथ. ओके, म्हणजे भारत देशाची जी इकॉनॉमी आहे ती आता ग्रोथ रेट जो आहे तो कमी होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता हा ग्रोथ रेट कमी का झाला, तर पहा, आपला प्यारा भारत आहे व इथं आहे पहा वेस्ट एशिया. मग वेस्ट एशियामध्ये जवळपास 1 करोड भारतीय राहतात. ओके, व 1 करोड भारतीय तिथे काम करतात व ते काम केल्यानंतर ते भारत देशामध्ये रिमिटन्स पाठवतात, म्हणजे डॉलरमध्ये ते पैसे आपल्या देशामध्ये पाठवतात, कारण त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे भारत देशामध्ये आहेत, बरोबर. मग रिमिटन्स आपल्या देशाचा घटलेला आहे, म्हणजे डॉलरचं जे पूर्वी आयात व्हायची किंवा अगदीच पहा डॉलरचा जो पुरवठा आहे तो कमी झालेला आहे आपल्या देशाला. मग डॉलरचा पुरवठा कमी आणि मागणी जास्त वाढली आहे, कारण पहा शेअर मार्केटमधून जे FPI होतं ते वापस चाललेलं आहे. मग या नजरेतून जर तुम्ही पाहिलात तर भारत देशामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी झालेली आहे. त्यानंतर LPGचं शॉर्टेज, यासोबतच पहा जी ग्लोबल सप्लाय चेन आहे. आता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर पहा, आपल्या भारत देशामधून जे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत जसं बासमती राईस, हे कुठं जायचं तर मिडल ईस्टमध्ये जायचं किंवा वेस्ट एशियामध्ये जायचं, बरोबर. सौदी अरेबिया, त्यानंतर UAE, इथे बासमती चावलला खूप मागणी आहे, बरोबर. त्यानंतर आपला कांदा. ओके, हे सर्व आपले प्रोडक्ट्स होते ते पूर्वी मिडल ईस्टमध्ये जायचे, परंतु यावेळेस मिडल ईस्टमध्ये आपले जहाज जाऊ शकत नाही आहेत व स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद असल्या कारणानिमित्त आपला व्यापार ठप्प झालेला आहे. व व्यापार ठप्प म्हटल्यानंतर पहा आपली आर्थिक देवाणघेवाण कमी राहिली व ग्लोबल सप्लाय चेन डिस्टर्ब झाली. या सर्व कारणांनिमित्त पहा भारत देशाचं जे ग्रोथ रेट होतं ते खूप कमी झालेलं आपल्या इथं बेसिकली पाहायला मिळतं. मग हे मार्च महिन्याचाच फक्त ग्रोथ रेट आहे, कारण फेब्रुवारी 28 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमण केलं होतं व आता आज आहे मार्च 30, तर भारत देशाला नक्कीच याचा इम्पॅक्ट पडला. मग जर हे युद्ध 1-2 महिने आणखीन जर चाललं तर भारत देशाच्या इकॉनॉमीला परत घरघर लागू शकते, हेच तज्ज्ञांचं इथं बेसिकली म्हणणं आलेलं आहे. मग आता याबद्दल प्रश्नचिन्ह आहे, कारण पहा डोनाल्ड ट्रम्प यांचा जो देश आहे अमेरिका, यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात नो किंग्स यामध्ये निदर्शने होत आहेत. ओके, नो किंग्स या नावाने तिथं निदर्शने होत आहेत. मग निदर्शनामुळे जर डोनाल्ड ट्रम्प यांना थोडासा प्रकाश पडला किंवा त्यांचं जर मेंदू जाग्यावर आलं तर ते कदाचित बेटर होईल. पण पहा दुसरीकडे इस्रायल आहे जो की ऐकत नाही आहे. इस्रायलने आक्रमण परत चालूच ठेवले आहेत. त्यासोबतच त्यांनी लेबनॉनवरती आक्रमण त्यांची चालूच आहेत. व तुम्हाला कालची बातमी माहिती असेल, कालच्या न्यूजपेपरमध्ये आपण पाहिलेलं आहे की येमनमधील जी हुती आहेत ते पण आता युद्धामध्ये पडलेले आहेत. इस्रायलवरती त्यांनी आक्रमण केलं. या कारणानिमित्त पहा दुसरीकडे एकीकडे पर्शियन गल्फ आहे व दुसरीकडे रेड सी आहे. दोन्हींना
आपण जर त्यांनी ब्लॉक केलं तर नक्कीच पहा ग्लोबल सप्लाय चेन जी आज ठप्प झालेली ना याच्याही कितीतरी पटीनं रेड सीला जर त्यांनी बंद केलं ना तर खूप मोठं तिथं अनर्थ होऊ शकतं किंवा ग्लोबल सप्लाय चेन पूर्णतः बंद केली जाऊ शकतं पहा. त्यामुळे हे युद्ध जे आहे ते एक नेक्स्ट वेवरती जात आहे. मग त्याला डोनाल्ड ट्रम्प कशा पद्धतीने हाताळतील किंवा अमेरिकन जनता डोनाल्ड ट्रम्प यांना थांबवू शकते का, आता हेच पाहणं आपल्यासाठी गरजेचं आहे. अन्यथा पहा भारत देश आता सध्याला तरी आपल्याला इराणने परमिशन दिले स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आपल्याला वापरण्याची व काल 2 जहाज आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये LPG घेऊन आले. पण पहा आपलं तो जो साठा आहे व 93,000 टन एवढा जो LPGचा साठा आहे ना त्या जहाजावरती तो फक्त भारत देश 3 दिवसांमध्ये खत्म करतो. ओके, म्हणजे भारत देशाची भूक जास्त आहे LPG बद्दलची आणि आपला साठा कमी आहे. या कारणानिमित्त पहा हे युद्ध भारत देशासाठी खूप खर्चिक किंवा महागात पडणारं नक्कीच आहे. हे आपलं या 2 न्यूजमधून नक्कीच दिसतं. आता अगदीच पहा हे तुमच्यासाठी काय म्हणू शकता पॅनिक सिच्युएशन क्रिएट करणारं नाही आहे, कारण भारत सरकारवरती आपला विश्वास नक्कीच आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण म्हटलं आहे की ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला सर्वांना एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, पॅनिक नका होऊ, पुढे जाण्याचा आपण नक्की प्रयत्न करूयात. त्याच्यानंतर पहा इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज महत्त्वाची आहे का तर दिसत नाही आहे. नेक्स्टकडे जाऊयात आपण. वादळी पावसाचा इशारा, ऑरेंज अलर्ट यामध्ये जिल्हे दिलेत व येलो अलर्ट यामध्ये जिल्हे दिलेत. व UPSCने आय थिंक 2024मध्ये असा प्रश्न आलेला होता अलर्ट्सबद्दलचा. त्यामुळे मी हे चार्ट एकदाच दिलेला आहे. प्लीज हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेस पावसाळा येईल ना त्यामध्ये परत हा चार्ट तुम्हाला रिव्हिजन करावंच लागणार आहे. ओके, त्यामुळे आज जर पाठ केला तर ते मोर दॅन सफिशियंट आहे. तर पहा येलो अलर्ट सावध राहण्याचा इशारा देतो तुम्हाला. त्यानंतर ऑरेंज अलर्ट काय म्हणतात तयारीमध्ये राहा आणि रेड अलर्ट कृती करा. अशा पद्धतीने 3 अलर्ट आपल्याकडे देण्यात येतात. तर येलो अलर्ट म्हटल्यानंतर सावध राहायचं आहे, कारण हवामान खराब होण्याची शक्यता आहे आणि दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. यामुळे तुम्ही अपडेट्स पाहत राहा असं येलो अलर्ट सांगतं. तर ऑरेंज अलर्ट काय सांगतं आपल्याला तर तयारीत राहा, हवामान अत्यंत खराब असण्याची शक्यता आहे, वीज पुरवठा खंडित होणे किंवा वाहतुकीमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तयार राहायचं आहे या गोष्टींना सामोरं करण्यासाठी. आणि रेड अलर्ट म्हटल्यानंतर तुम्हाला ॲक्शन घ्यावीच लागेल. अतिवृष्टी किंवा चक्रीवादळाचा धोका, जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते, सुरक्षित ठिकाणी आपल्याला जाणं गरजेचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्ही हे सर्व काही शिकणार आहात, पण आपल्याला रिव्हिजन करणं गरजेचं, या निमित्ताने हा पॉईंट मी सांगितलेला आहे. डन. आय होप तुम्हाला ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट आता नक्कीच समजलं असेल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता इथे थोडंसं निगेटिव्ह न्यूज आहे की सार्वजनिक ग्रंथालयांना मरणकळा. राज्यात 2012 पासून एकाही नव्या ग्रंथालयाला मान्यता देण्यात आली नाही किंवा अनुदानही त्यांना देण्यात आलं नाही. म्हणजे अगदीच इथं अ, ब, क, ड असे ग्रंथालयांची रचना केलेली आहे. शक्य झालं तर तुम्ही हे पाहू शकता, पण पहा निगेटिव्ह सेन्समधल्या बातम्या सध्याला UPSC विचारत नाही किंवा MPSC पण. या कारणानिमित्त आपण ह्याला थोडंसं स्किप करूयात. फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं की सरकारचे धोरणं कुठं जात आहेत. देश विजय पेजवरती ट्रम्प विरोधात लाखोंची निदर्शने, नो किंग्स आंदोलनाला अमेरिका आणि युरोपामध्ये मोठा प्रतिसाद. पहा अमेरिकनच्या इतिहासामध्ये आता मागची 2 आंदोलनं झाली, त्यानंतर हे 3रं आंदोलन असं आहे जे सगळ्यात जास्त मोठं आंदोलन आहे असं अमेरिकन जनता म्हणत आहे. व यामध्ये पहा कलाकारांचा पण सहभाग आहे. त्यानंतर अगदीच सर्वजण रस्त्यावर उतरून त्यांना विरोध करत आहेत, जसं की युरोपमध्ये पण याला प्रतिसाद मिळत आहे. पहा का असं प्रतिसाद मिळत आहे तर नक्कीच पहा वार नको असंच त्यांचं म्हणणं आहे ट्रम्प यांना. पण ट्रम्प ऐकतील का किंवा इस्रायल ऐकल का, हाच तिथं खूप महत्त्वाचा प्रश्न आपल्याला बेसिकली इथं दिसतो. त्यानंतर उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी. आता उत्तर कोरियाने टेस्ट केलेलं आहे पहा, ज्यांचं काय म्हणू शकता त्यांची रेंज आहे ती अमेरिकेपर्यंत पण मारा करू शकतील इथपर्यंत त्यांची रेंज त्यांनी परत क्षेपणास्त्राची चाचणी त्यांनी घेतलेली आहे. पण हे सध्याला आपल्यासाठी आवश्यकतेचं नाही, फक्त तुम्हाला एक सांगावं असं किंवा तुम्हाला एक अपडेट हवं या नात्याने मी ही न्यूज घेतली. UPSC किंवा MPSC प्रश्न विचारणार नाही. त्यानंतर युद्ध काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध, केरळमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. ओके, त्यानंतर राजकारण करू नका या सिच्युएशनचं असं त्यांनी म्हटलं आहे. ठीक आहे, पुढे चला. मृत्योर्मा अमृत गमय. आता हा आर्टिकल बराल नदीबद्दलचा आलेला आहे, बांगलादेशमधील बराल नदी. ओके, जर शक्य झालं तर तुम्ही बांगलादेशमधील बराल नदी एकदा मॅपिंगवरती पाहून घ्या. बाकी पहा आवश्यकतेचं नाही आहे, प्रश्न इथून जास्त विचारला जाणार नाही, फक्त बराल नदी एवढं लक्षात घ्या. ओके, म्हणजे मी वाचलेलं आहे पण खुदा पहाड निकला छुआ म्हणजे पोअर कॉस्ट बेनिफिट आहे, या निमित्ताने मी स्किप केलं. नेक्स्ट आहे पहा शब्बीर अन्सारी यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, या निमित्ताने व्यक्तिभेद घेण्यात आलेला आहे. कंबाईन परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्सनी न्यूजमधून. पहा महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारत देशामध्ये मंडल आयोग ज्यावेळेस आला होता किंवा OBCंना आरक्षण देण्यात येणार होतं, त्यावेळेस शब्बीर अन्सारी यांनी OBC
मध्ये मुस्लिमांना समावेश करावण्यात यावं यासाठी यांनी नेतृत्व केलं होतं. ओके, मग त्यांनी वेळोवेळी संस्था स्थापन केल्या पहा, वेळोवेळी त्यांनी आंदोलनं केली व त्यांनी म्हटलेलं आहे की मुस्लिमांमध्ये जाती नाहीत, अल्लाहसमोर सर्व समान आहेत असे सांगून मुस्लिमांमधील मागास व्यावसायिक जातींसाठी काम करणाऱ्या शब्बीर अन्सारी यांनी अनेकांनी काफीर ठरवण्यापर्यंत मजल मारली होती असे त्यांनीच लिहिलेल्या मंडलनामा या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलं आहे. शबीर अन्सारी यांचं पुस्तकाचं नाव काय आहे? मंडलनामा हे त्यांचं पुस्तक आहे. व पहा, मुस्लिमांमध्ये जाती नाहीत त्यामुळे तुम्ही सर्व मुस्लिमच मागास आहेत असं त्यांनी म्हणत मंडलनामा हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. व मंडल आयोग म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भात जे स्थापन झालेलं होतं, मग त्यामधूनच त्यांना ओबीसी आरक्षण मिळण्यात यावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर पहा 1981 साली त्यांनी महाराष्ट्र राज्य ओबीसी संघटना स्थापन केली. पुढे संघटनेचा कार्याचा विस्तार अखिल भारतीय पातळीवर देखील त्यांनी केलेला आहे. ओके, हे 2 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. पर्सन न्यूजमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. डन. त्याच्यानंतर जे खिंडार पडलेलेच नाही. इंधन दर वाढलेले असताना कोणत्याही सरकारने अनाठायी सवलतं देऊ नयेत हीच मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातही लोकसत्ताची भूमिका होती. आता पहा, परवा दिवशीच्या न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये आपण व्हॅट बोललो होतो मी, सॉरी फॉर दॅट. तर ते एक्साईज ड्युटी आहे. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी केली पेट्रोलियम प्रोडक्टवरती. व तुम्ही जर ती पेट्रोलियम प्रोडक्टवरती एक्साईज ड्युटी व त्यावरील व्हॅल्यू ॲडेड टॅक्स जर पाहिलात, व्हॅट, ओके, केंद्राचं एक्साईज ड्युटी, त्यानंतर व्हॅट, स्टेट गव्हर्नमेंटचं, त्यानंतर त्यावरती केंद्र सरकारचं सेस, हे सर्व जर पाहिलात ना तर तुम्हाला लक्षात येईल की पेट्रोल डिझेल आपल्या देशामध्ये किती स्वस्त असतं. ओके, म्हणजे खूप आहे ते. आता व्हॅट जर तुम्ही पाहिला तर त्या दिवशी आपण किती 32 रुपयेपर्यंत पाहिलेलं होतं, बरोबर. व 17 रुपये डिझेलवरती ते व्हॅट होतं, सॉरी एक्साईज ड्युटी होती 17 रुपये, बरोबर. मग पहा तुम्ही एवढं तिथे जास्त मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतलं आहे. व याच्यानंतर त्यावरती लागतं पहा, हे 17 आणि 32 रुपये झाल्यानंतर म्हणजे 50 रुपये झालं ना, याच्यावरती पुन्हा लागतं पहा सेस. ओके, सेस 2 प्रकारचे तिथं लागतात. एक ॲग्रिकल्चर प्रोडक्टसाठी व दुसरे आहे रस्ते बांधणीसाठी. 2 पद्धतीच्या सेस त्यांनी घेतात. म्हणजे अगदीच तुम्हाला जर 50 रुपयाचं पेट्रोल असेल ना तर त्यावरती आज घडीला तुम्ही 60 रुपये त्यावरती टॅक्स भरत आहात, हे निश्चिंत आहे. मग लोकसत्ताची भूमिका काय आहे किंवा लोकसत्ताने काय म्हटलं तर आज घडीला जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक्साईज ड्युटी कमी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे किंवा जे आपल्याला दाखवलं ना त्यांनी रडक्याचे डोळे पुसण्यासारखं जे काही काम केलेलं आहे केंद्र सरकारने, ते कशामुळे केलेलं आहे तर अगदी छोट्या बच्चाला पण सांगता येतील, कारण 5 राज्यामध्ये सध्याला काय इलेक्शन चालू आहेत. व त्यांनी हे आपल्याला कोविड-19 ज्यावेळेस आलेलं होतं त्यावेळेस उदाहरण त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग पहा, कोविड-19 दरम्यान जी सिच्युएशन आली होती तर USA ना निगेटिव्हमध्ये झालेलं होतं. जे पेट्रोलियमचे ते रक्कम आहे ना ती निगेटिव्हमध्ये गेली होती. का निगेटिव्हमध्ये गेली होती तर लक्षात घ्या तुम्ही. व हे आता इराण आणि इस्रायलचं जे कन्फ्लिक्ट चालू आहे, सध्याला वॉर सिच्युएशन चालू आहे, यासाठी पण हे तुम्हाला थोडंसं मदत करणार आहे. तर पहा, जे पेट्रोलियम उपसाच्या ज्या विहिरी असतात किंवा ज्या रिफायनरी असतात ते एकदा बंद केल्या ना तर पुन्हा जर त्यांना चालू करायचं म्हटलं ना तर ते खूप खर्चिक असतं. ओके, मग त्यामुळे USA 2020मध्ये USA काय केलं होतं पहा, त्यांच्या जे रिफायनरी आहेत किंवा त्यांचं जे ऑइल प्रोडक्शन आहे ते चालूच ठेवलेलं होतं. मग चालू ठेवले होते व देशभरामध्ये सगळं जगभरामध्ये लॉकडाऊन होतं, बरोबर आहे. मग लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल आणि डिझेलची जी मागणी होती ती पूर्णतः नष्ट झालेली होती. म्हणजे अगदी पहा 1 ते 2% तेवढी मागणी होती जी की इसेन्शियल सप्लायसाठी गरजेची होती, बरोबर. मग त्या दरम्यान पहा अमेरिकेने ऑइल प्रोडक्शन चालू ठेवलेलं होतं व त्यांनी जे डीलर आहेत त्यांना स्वतः पैसे देत होते. ओके, पहा, जे ऑइल प्रोडक्शन कंपनीज आहेत ना, आता ABC ही ऑइल कंपनी आहे, या कंपनीने हे जे डीलर आहेत त्यांच्या टँकरमध्ये आपलं तेल वापस जावं यासाठी त्यांनी पहा अगदी मायनस म्हणजे ते उलट पैसे देत होते. ABC कंपनी डीलरला पैसे द्यायची. आज घडीला काय होतं, ABC कंपनीकडून आपलं जर तेल घ्यायचं म्हटलं तर डीलरला पैसे द्यावे लागतात. पण कोविड-19 दरम्यान USA जे डीलर्स आहेत त्यांना ऑइल प्रोडक्शन कंपनी पैसे द्यायची किंवा हे ऑइल घेऊन जातो ओके, व हे ऑइल घेऊन जाऊन ना तू तुझ्याजवळ स्टोअर करून ठेव. असं का तर त्यांना माहिती होतं जर हे रिफायनरी बंद पडली किंवा जर हे ऑइल प्रोडक्शन बंद पडलं ना तर दुप्पट तिप्पट खर्चा परत याला चालू करण्यासाठी लागतो. मग हे तेव्हा निगेटिव्हमध्ये ऑइल प्राइसेस होते. मग भारत देशाने त्यावेळेस पण अगदी साठा भरून ठेवलेला होता. मग असं असताना ऑइलच्या किमती कमी झाल्या होत्या का आपल्या देशामध्ये तर बिलकुल नाही. का कमी नाही झाल्या, कारण त्यावेळेस इकॉनॉमी जी आपली होती ना ती फक्त पेट्रोलियम प्रोडक्ट्सवरती तिथे अवेलेबल होती. त्याच्यानंतर अल्कोहोल, या 2 कंडिशनवरच आपली इकॉनॉमी त्यावेळेस सस्टेन करत होती. मग लोकसत्ताला म्हणायचं तेच आहे पहा की आज घडीला जे तुम्ही तर फक्त 10 रुपये कमी केलात ना तर ते काही मोठं योगदान वगैरे तुम्ही दिलेलं नाही आहे. ओके, व मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये पण पेट्रोल डिझेलच्या प्राइजेस जे आहेत ते खूप गगनाला भिडले होते. जसं की पहा $150
प्रति बॅलर, ओके, अशा पद्धतीने त्यावेळेस सिच्युएशन गेलेली होती. किंवा अगदीच पहा, आज जे 100 रुपये पार झालेलं आहे बॅलर, ते पूर्वी 150पर्यंत गेलेलं होतं. मग त्या सिच्युएशनमध्ये मनमोहन सिंग यांनी काय केले होते, ऑइल बॉन्ड्स काढलेले होते. ओके, ऑइल बॉन्ड्स. व पहिल्यांदा ऑइल बॉन्ड्स कोणी काढलं होतं, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने काढलं होतं. त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या सरकारने काढलं होतं. मग त्यावेळेस ऑइल बॉन्ड्स काढून पहा, मनमोहन सिंग यांनी पेट्रोलचे जे दर आहेत ते 80 रुपये ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मग अगदीच लोकसत्ता म्हणत आहे हे किसको शिकार है हो आप. व सर्वांना माहिती आहे की हे 5 राज्याची इलेक्शन 23 एप्रिल रोजी संपतील, की मग 24 एप्रिल रोजी आपल्याला एक सरप्राईज नक्की मिळेल, किंवा 4 मेला त्यांचं इलेक्शनचं रिझल्ट आहे, मग 5 मेला तरी आपला सरप्राईज एक नक्की मिळेल, किंवा पहा 24 एप्रिल ते 5 मे दरम्यान आपला एक सरप्राईज नक्की मिळेल की पेट्रोल डिझेलच्या ज्या किमती आहेत ते 10 ते 20 रुपयांनी डायरेक्टली वाढतील. ओके, आज घडी जाते 10 रुपये, म्हणजे चायनाची पॉलिसी होती पहा, 2 स्टेप मागं, ओके, 2 स्टेप मागं व 1 स्टेप पुढं. ओके, 1 स्टेप पुढं आणि 2 स्टेप मागं. आता अगदीच केंद्र सरकार पहा 2 स्टेप मागं जरी आलेलं असलं तरी 1 स्टेप जरी पुढे घेतलं तर याच्या किमती ज्या आहेत ना, आता पहा आपल्यावरती फक्त 100 किती सगळीकडे जर तुम्ही ऑन एन ॲव्हरेज म्हटलं तर 110 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळतं, बरोबर. मग यांनी एक्साईज ड्युटी कमी केली आहे, बरोबर. मग एक्साईज ड्युटी जरी 10 रुपये कमी झाली तर यांनी डायरेक्टली पेट्रोलियम प्रोडक्टची जर प्राईस वाढवली तर 110 रुपयाचं ऐवजी डायरेक्टली त्यांनी जर 115 रुपये केलं तर नक्कीच इथं एक स्टेप पुढे जाऊन 5 रुपयाचा आपल्याला फटका तिथं नक्की बसू शकतो. मग यामुळेच लोकसत्ता म्हणत आहे की किसको शिकार है हो आप. ओके, तर ठीक आहे, हा आर्टिकल आपल्याला फक्त एक जनरल अवेअरनेससाठी आहे. परीक्षेला असा आर्टिकल बिलकुल येणार नाही, त्यामुळे स्किप करून पुढे जाऊ शकता. हां, फक्त यामधून शिकायचं काय आहे तर ऑइल बॉन्ड्स. ओके, ऑइल बॉन्ड्स. याच्यापूर्वी आपण ग्रीन बॉन्ड्स पाहिलेले आहेत. ग्रीन बॉन्ड्स कोणत्या महानगरपालिकेने इश्यू केलेले आहेत तर नाशिक महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिका हे लवकरच ग्रीन बॉन्ड इश्यू करतील. अद्याप त्यांनी इश्यू केलेले नाहीत, पण नाशिक महानगरपालिकेने ग्रीन बॉन्ड इश्यू केलेले आहेत. परीक्षेला हा प्रश्न बिलकुल विचारला जाऊ शकतो, कंबाईन आणि राज्यसेवेला. प्लीज हे 2 पॉईंट लक्षात ठेवा. डन. त्यानंतर पुढे चला, महिला आरक्षणातून फायदाच फायदा. आता पहा, आज घडीला जर देशामध्ये महिला संदर्भात आरक्षण कोणते 2 पक्ष करत असतील तर एक आहे TMC, तृणमूल काँग्रेस. कारण ममता दीदी यांनी महिला सिंडिकेट्स तसे निर्णय घेतात ते, किंवा त्या स्वतः महिला आहेत ही, त्यामुळे प्रादेशिक पक्ष TMC आणि दुसरा पक्ष आहे BJP. कसं तर लाडकी बहीण योजना किंवा लाडली बहीण योजना, त्यानंतर दिल्लीमधील योजना, यासोबतच पहा बिहारमध्ये पण त्यांनी तेच केलं. मग ह्या सर्व सिच्युएशन जर पाहिला तर आता 2029च्या लोकसभा इलेक्शनची BJP तयारी करत आहे. त्याची तयारी कसं करत आहे हे आपल्याला कशावरून समजलं तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारतीय संविधानामध्ये 2023मध्ये एक संविधानिक दुरुस्ती करण्यात आली, 103वी घटना दुरुस्ती, बरोबर. 106वी घटना दुरुस्ती 2023मध्ये करण्यात आली, बरोबर. मग 106वी घटना दुरुस्तीनुसार काय करण्यात आलेलं आहे तर ज्या लोकसभा आहेत त्यामध्ये, त्यानंतर जे विधानसभा आहेत लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यामध्ये, आणि दिल्ली विधानसभा, ओके, दिल्ली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यामध्ये त्यांनी महिलांसाठी 33% जागा आरक्षित करण्याचा विधेयक त्यांनी मांडलं व 106वी घटना दुरुस्ती त्यांनी केलेली आहे. मग पहा, 106वी घटना दुरुस्ती यानुसार आता किती महिलांना लोकसभा, विधानसभा आणि दिल्ली विधानसभामध्ये 33% जागांची तरतूद करण्यात आलेली आहे, बरोबर. मग या जागा रिझर्व झाल्या तर कशा पद्धतीने रिझर्व करायचं आहे तर फक्त 15 वर्षांसाठी या जागा रिझर्व असणार आहेत, असं 106वी घटना दुरुस्ती आपल्याला सांगते, बरोबर. पण याच्या पुढे गेल्यानंतर इथे काही अट देण्यात आली होती. हे आपण मागच्या लेक्चर्समध्ये पण पाहिलेलं आहे, पण नवीन विद्यार्थ्यांसाठी परत आपण डिस्कस करत आहोत. 106वी घटना दुरुस्तीनुसार त्यांनी म्हटलेलं आहे पहा की 2029 नंतरची जी पहिली जनगणना होईल सेन्सस, त्या सेन्ससनुसार पहिलं जे डिलिमिटेशन बसेल, ओके, त्या डिलिमिटेशननुसार तिथे जागांचं रिव्हिजन केलं जाईल व त्यानुसार आपल्याला 33% जागा तिथं देण्यात येतील महिलांसाठी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता ही जर सर्व सिच्युएशन तुम्ही पाहिला तर 2029 नंतर पहिली जनगणना कधी होणार आहे तर 2031मध्ये होईल व 2031च्या नंतर आपली डिलिमिटेशन कमिशन बसेल 2032-33मध्ये व 2034मध्ये जे लोकसभेची इलेक्शन असतील ना तेव्हापासून हे महिलांना 33% आरक्षण दिलं जाईल, असं केंद्र सरकारने, किंवा 106वी जी घटना दुरुस्ती आहे ती आपलं बेसिकली हे रूल सांगते 2034चा, बरोबर. पण केंद्र सरकारला आता सुचलेलं आहे पहा की नाही, हे 2034 म्हटल्यानंतर खूप दूरपर्यंत आपण गेलेले आहोत, आता आपल्याला काय इन्स्टंट रिझल्ट पाहिजे आहेत. व तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं विधानसभेचं इलेक्शन असू द्या किंवा मध्य प्रदेशचं इलेक्शन असू द्या, हे जे सर्व इलेक्शन आहेत त्यामध्ये
लाडकी बहीण योजना यांनी खूप महत्त्वाचा रोल अदा केलेली आहे, बरोबर. मग हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने आता परत निर्णय घेत आहे पहा केंद्र सरकार, की ही जी आपण 106वी घटना दुरुस्ती केली ना, यामध्ये परत एकदा चेंजेस करूयात. परत एकदा चेंजेस त्यांनी कसं करूयात, तर आता पहा त्यांनी म्हटलेत की हे 2024ची जी 2024ची जी लोकसभा असेल त्याच्यानंतर पहिली सेन्सस, ओके, त्याच्यानंतर 2024च्या लोकसभेनंतर जी पहिली सेन्सस असेल, म्हणजे कधी 2027मध्ये पहिली सेन्सस होत आहे, त्याच्यानंतर जे डिलिमिटेशन कमिशन बसेल, म्हणजे कधी बसणार आहे डिलिमिटेशन कमिशन, पुढल्या वर्षी नक्कीच बसेल. पहा एकदा आकडेवारी आली, आता यावर्षी मे महिन्यापासून पहा आपलं काय सेन्सस चालू होणार आहे. सेन्सस झाल्यानंतर नक्कीच पुढल्या वर्षी डिलिमिटेशन कमिशन येईल. मग 2027-28मध्ये डिलिमिटेशन कमिशन बसलं, त्याच्यानंतर नेक्स्ट जे इलेक्शन असतील 2027-28मध्ये डिलिमिटेशन, मग 2029मध्ये लोकसभेचे आपले इलेक्शन आहेत. मग तेव्हापासूनच आपण काय देणार आहोत, महिलांना 33% आरक्षणाची तरतूद असेल, असं केंद्र सरकार आता यामध्ये अमेंडमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. हेच इथं बेसिकली आपला पॉईंट सांगायचा आहे किंवा एक लक्षात घ्यायचं आहे. कारण BJP आता नेक्स्ट जनरेशन वेळेस किंवा 2029चे ज्यावेळेस इलेक्शन येतील त्यावेळेस आता मोदी है तो मुमकिन है किंवा अगदीच पहा मोदी की गॅरंटी, हे जे 2024च्या लोकसभेमध्ये थोडंसं त्यांनी प्रयत्न केला होता, जो की प्रयत्न थोडासा फसलेला होता, तो आता त्यांनी न करता डायरेक्टली आपण महिला सेंट्रिक राजकारण करूयात, असं BJPचा एक अजेंडा आहे. हे बेसिकली या गोष्टीमधून आपल्याला सांगता येतं. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल व याचीच मदत तुम्हाला पहा 2027मध्ये जे UPचे इलेक्शन आहेत त्यामध्ये पण ही बेसिकली नक्कीच मदत करणार आहे. कारण BJPला जर केंद्रामध्ये आपली सत्ता टिकून ठेवायची असेल किंवा पाय जर रोखून ठेवायचे असतील तर 2027चे UPचे इलेक्शन जिंकणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मग त्याचं जे ग्राउंड आहे ना ते आजपासूनच इथं तयार होत आहे. 106वी घटना दुरुस्ती हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. 2024ला एक EPFO किंवा CDS परीक्षेला पण हा प्रश्न आला होता व UPSC CSEला पण तसाच प्रश्न आला होता. त्यामुळे पहा PYQ रिपीट झालेला होता. नक्कीच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अगेन, त्यामुळे हे 106वी घटना दुरुस्ती थोडंसं मॅन्डेटरी आहे आपल्यासाठी. ओके, आय होप हा आर्टिकल पण तुम्हाला आता समजला असेल. याच्या पूर्वी पण आपण पाहिलेला होता हा आर्टिकल, पण परत एकदा मी या आर्टिकलला थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. डन. त्यानंतर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो. IPL वगैरे चालू झालेली आहे, पण थोडंसं तुम्ही आपल्या एक्झामकडे लक्ष द्या, कारण 55 दिवस आहेत UPSCसाठी व 55 आणि 7 जर तुम्ही केला तर अगदीच 62 दिवस आहेत पहा राज्यसेवा प्रिलिमसाठी. ओके, त्यामुळे अगदीच थोडंसं अभ्यासाकडे आणि सिलेबसकडे लक्ष देण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर पुढे चला, हैदराबाद किंवा सायबराबाद वगैरे याबद्दल दिलेला आहे, काही गरजेचं नाही आहे. नेक्स्ट आहे BV नागरत्ना यांनी सुप्रीम कोर्टचा निर्णय देत असताना त्यांनी म्हटलं आहे फ्रजाईल इकोसिस्टीममध्ये तुम्ही टुरिझम किंवा इंडस्ट्री तिथे व्यवस्थापित करू नका, असं त्यांनी आदेश दिलेला आहे. पण पहा प्रॉब्लेम सध्याला असाच आहे की विकास आपला करायचा आहे, या निमित्ताने थोडंसं हे कन्फ्लिक्ट इथं तयार होणार आहे व कन्फ्लिक्टसाठी UPSC थोडंसं प्रश्न विचारत नाही असं मला बेसिकली सेन्स आहे. या कारणाने मी या न्यूजला स्किप करत आहे. व पहा 2027मध्ये जस्टिस BV नागरत्ना जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाल्या ना तर नक्की ही आपल्यासाठी बातमी गरजेची असेल व मी ते नक्की सांगेल. फक्त पहा आता सध्याला मला आयडिओलॉजी चेंज करायची आहे, या नात्याने मी ही न्यूज घेतलेली आहे. पण थोडंसं थांबा तुम्ही, वेट अँड वॉच. ओके, न्यूज इन प्रोसेस आहे, जस्ट वेट अँड वॉच. विश्वास ठेवा, म्हणजे जिथं जिथं महत्त्वाचं वाटेल ना त्यावेळेस मी नक्की या बातमीला कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. डन. त्यानंतर आसाममधील जे इलेक्शन आहे त्याबद्दलच्या बातम्या वगैरे आले ते की आपल्यासाठी गरजेचे नाहीत. त्यानंतर ही बातमी तुम्हाला सांगितलीच पहा, 93,000 टन एका शिपवरती आपल्याकडे LPG प्रोव्हाइड होतं, जे की फक्त भारत देशामध्ये 3च दिवस चालतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट डीड द सुप्रीम कोर्ट रूल ऑन SC's रिलिजन. ओके, एखादा SCचा जर कॅन्डिडेट असेल किंवा एखादं शेड्यूल्ड कास्टमधील जर कुटुंब असेल व त्यांनी जर ख्रिश्चॅनिटीमध्ये त्यांनी धर्मांतर केलं तर त्यांचं जे शेड्यूल्ड कास्टचं जे स्टेटस होतं ते नष्टप्राय होतं. हे सुप्रीम कोर्टानं नुकतंच दिलेल्या 24 मार्च रोजीच्या निकालामध्ये सांगितलेलं आहे. मग याबद्दलचा हा बेसिकली आर्टिकल आलेला आहे. मग या केसचं नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता पहा, चिंतना आनंद वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. ओके, या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने रूल दिलेला आहे व मी म्हटलं ना याच्यापूर्वी पण असाच रूल आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा. मग आता बेसिकली असं सुप्रीम कोर्ट का म्हटलेलं आहे की एखाद्या शेड्यूल्ड कास्टच्या व्यक्तीने जर धर्मांतर केलं तर त्याचं शेड्यूल्ड कास्टचं स्टेटस जातं. तर भारतीय संविधान किंवा कलम 15 आणि 16मध्ये जे आपल्याला आरक्षण देण्यात आलेलं आहे शेड्यूल्ड ट्राईब्स आणि शेड्यूल्ड कास्ट यांच्यासाठीचं, व त्याला अनुसरून 1950मध्ये जी पहिल्यांदा शेड्यूल्ड कास्टची जी लिस्ट त्यांनी ऑब्झर्वेशन्स पुढे आणले, मग त्या ऑब्झर्वेशन्समध्येच त्यांनी म्हटलेलं आहे पहा की
कोणते कोणते कास्ट म्हणले, नो पर्सन हू प्रोफेस रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू, द सिख ऑर द बुद्धिस्ट रिलिजन शाल बी डीम्ड टू बी अ मेंबर ऑफ शेड्युल्ड कास्ट. कारण 1950ची जी क्लॅरिफिकेशन शेड्युल्ड कास्टबद्दलची जी कॉन्स्टिट्यूशनमधील जी क्लॅरिफिकेशन आहे ना, त्यामध्येच ऑलरेडी दिलेलं आहे पहा, की नो पर्सन अदर दॅन हिंदू, त्यानंतर सिख आणि बुद्धिझम. ओके, या 3 धर्मांसाठीच शेड्युल्ड कास्टचं जे रुलिंग आहे ती लागू आहे, अन्य धर्मांसाठी ही रुलिंग लागू नाही, असं 1950च्या कायद्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे पहा, आता तुम्ही कितीही जरी म्हटलात की ख्रिश्चॅनिटीमध्ये हा व्यक्ती गेला तर त्याचं जे स्टेटस आहे तेच राहील, तर असं बिलकुल होणार नाही, कारण कॉन्स्टिट्यूशनमध्येच हे ऑलरेडी नमूद आहे. मग आपण त्यामध्ये चेंजेस करू शकत नाही. हां, मग आता ते चेंजेस व्हावेत का? आता तुम्हाला जर वाटत असेल ते चेंजेस व्हावेत का, तर नक्कीच पहा, हे कोण चेंजेस करू शकतं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट. मग सेंट्रल गव्हर्नमेंट याच्यासाठी विचाराधीन आहे का, तर यस. पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक कमिटी बसवलेली आहे, रिटायर्ड जस्टिस के.जी. बालकृष्णा यांच्या अंतर्गत. ओके, मग के.जी. बालकृष्णा समितीची जी रिकमेंडेशन आहे ती बेसिकली एप्रिल 2026मध्ये बिलकुल येणार आहे. ओके, त्यांचं टेन्युअर पुढल्या महिन्यापर्यंत आहे. त्यामुळे थोडंसं थांबा, आता पाहूयात. जर यांनी जस्टिस बालकृष्णा यांनी जर रिकमेंडेशन दिले की एस.सीचं जे स्टेटस आहे ते ख्रिश्चॅनिटीमध्ये पण गेल्यानंतर लागू होतं, तर नक्कीच आपण याला यस म्हणून पुढे पॉझिटिव्हली देऊ शकतो. अन्यथा जर त्यांनी पण म्हटले की नो, तर आपण नो म्हणूनच देऊ शकतो. पण थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आता नो कशावरून होतं, तर ख्रिश्चॅनिटीमध्ये पहा, कास्ट बेस्ड तिथे नाही आहे, कास्ट बेस्ड सिस्टम ख्रिश्चॅनिटीमध्ये नाही आहे, बरोबर. मग शेड्युल्ड कास्ट जर तुम्ही ख्रिश्चॅनिटीमध्ये जर घेऊन गेलात तर तिथं परत काय होणार आहे, तर ख्रिश्चॅनिटीमध्ये पण आणखीन दुसरे काही जे वर्ग आहेत ते उदयास येतील व त्यांनी पण म्हणतील की आम्हाला पण एस.सीचं स्टेटस द्या. मग ऑलरेडी ख्रिश्चॅनिटी हे जे धर्म आहे ते मूळतः भारतातलं नाही आहे. ओके, इंग्रजांच्या नंतर ती ख्रिश्चॅनिटी भारतामध्ये थोडंसं पाय पसरायला लागली, किंवा पोर्तुगीजांनी त्याचं प्रसरण आपल्या देशामध्ये केलेलं आहे, बरोबर. मग ते ऑलरेडी डेव्हलप्ड असल्यानंतर आता शेड्युल्ड कास्टचं जे स्टेटस आहे ते आपण कशामुळे दिलेलं आहे, तर वर्षानुवर्ष त्यांच्यावरती अत्याचार झाले, अन्याय झाले, या कारणानिमित्त आपण काय दिलं आहे, शेड्युल्ड कास्ट यांना आरक्षणाची तरतूद वगैरे केली. परंतु ख्रिश्चॅनिटी हे पुन्हा आलेली आहेत व त्यांच्यावरती अन्याय अत्याचार तर झालेलेच नाहीत व ते शेड्युल्ड कास्ट किंवा कास्ट बेस्ड त्यांच्यामध्ये सिस्टमच नाही आहे. मग हे सर्व पॉईंट जर पाहिले तर यांना आपण ख्रिश्चॅनिटी जो धर्म आहे यांना आपण इन्क्लूड करू शकत नाही ना शेड्युल्ड कास्टमध्ये. ओके, म्हणजे आरक्षणाची तरतूदचं तुम्ही प्रमुख उद्देश तर पाहू शकता ना. पण पहा, एका कॉईनला दोन्ही बाजू असतात, अगदी तशाच पद्धतीने इथे पण होतं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही सेन्स आहेत. या कारणाने तर थोडंसं जस्ट वेट अँड वॉच. पाहूयात जस्टिस बालकृष्ण कमिटी काय रिपोर्ट देते व ती रिपोर्ट जर यस असेल तर यस कडून जायचं आपण, नो असेल तर नो कडून जाऊयात. फक्त तेवढाच आपल्यासाठी काय जायचं, थोडंसं थांबा, आणखीन काही दिवस आहेत फक्त, मग त्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर आपण हे पाहणार आहोत. पण आता सध्याला मला नाही वाटत की तुम्ही यामध्ये खोलात जास्त जावं. आता सध्याला तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, मग तर फक्त हीच केस लक्षात ठेवायचं आहे, चिंतदा आनंद वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. या केसनुसार एस.सी जर त्यांनी जर कन्व्हर्जन त्यांचं केलं तर त्यांना आरक्षणाची तरतूद तिथं नाही आहे. ओके, तर हाच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर रिकन्व्हर्जनाची तरतूद काय आहे वगैरे याबद्दल जर तुम्ही म्हटलात तर सुप्रीम कोर्टाने याचे प्रश्नांची उत्तरं सध्याला तर दिलं नाही, त्यामुळे आपण पण याबद्दल थोडंसं स्तब्ध राहिले तर बरं. कारण खोदा पहाड निकला किंवा म्हणजे बाल की खाल निकालणं अशा पद्धतीने तुम्ही प्लीज करू नका. UPSCसाठी तुमच्याजवळ खूप कमी दिवस आहेत, सिलेबसवरती फोकस करा, असे प्रश्न येणार नाहीत परीक्षेला. ओके, तर आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.